मराठवाड्यातील पिशोर हे गाव लाकडी बैलगाडी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 20-22 वर्षापूर्वी पिशोरमध्ये लाकडी बैलगाडी तयार करण्याच्या अनेक वखारी होत्या. पण आज पिशोरमध्ये अवघ्या 2 ते 3 इतक्याच वखारी शिल्लक राहिल्या. कारण शेतीच्या आधुनिकीकरणाने शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर आणि इतर यंत्राकडे वळाल्याने शेकडो वर्षाची परंपरा असलेली लाकडी बैलगाडी दुर्लक्षित होतात. शेती कामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी अवजारांना आता लोखंडी अवजारांनी हद्दपार केल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून या व्यवसायावर आपल्या कुटुंबाची गुजारण करणारा सुतार समाजही इतर व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. पिशोर गावातील बैलगाडी व्यावसायिक कृष्णा जाधव यांनी सांगितले की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पिशोरमध्ये बैलगाडी बनवण्याचे काम करतो. 15 वर्षापूर्वी दसरा आणि दिवाळीच्या हंगामात मी किमान 70 ते 80 बैलगाड्या विक्री करायचो. त्या काळात लाकडी बैलगाडी घेण्याचा ओढ शेतकऱ्यांमध्ये असायचा. परंतु मागील 5 ते 6 वर्षापासून लाकडी बैलगाडीपेक्षा लोखंडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. लाकडी बैलगाडी ही लोखंडी बैलगाडीपेक्षा मजबूत असते. परंतु आजच्या घडीला सर्व शेतकरी लोखंडी अवजारे बनवण्याकडे वळाल्याने सुतार समाजावर वाईट वेळ आली आहे. माझं नाव कृष्णा गंगाराम जाधव. व्यवसाय माझा सुतारी आणि जात बी सुतार. माझा व्यवसाय बैलगाडी बनवण्याचा व्यवसाय आहे. आता बऱ्याच वर्षापासून माझी जिंदगी झाली 60 वर्षाची. तेव्हापासून मी हाच उद्योग करतो, सुतारी धंदा. त्याच्यामध्ये बैलगाडीचं भरपूर मागणी होती आमच्याकडे, लाकडी बैलगाडीची. तर आम्ही 60-70 गाडी बनवत होतो दर सालाला. पण आता मध्ये लोखंडी निघलं. लोखंडीला जास्त म्हणजे जास्त ऑर्डर लोखंडीच्या यायला लागली. पण आता पुन्हा लाकडीवर आले लोक. आता भरपूर मागणी लाकडीची. भरपूर ऑर्डर येऊ राहिले आता. 2-4 चालू राहत्या. त्याच्यामुळे लाकडीमुळे आमचा व्यवसाय चांगला चालू आहे आणि आमचा उदरनिर्वाह होऊ राहिला याच्यामुळे. आणि 2 मजूर बी लावून त्यांचं बी पोट दाखवू राहिलं आणि आमचं बी पोट दाखवू राहिलं. हा चांगला धंदा आहे. पण याला मेहनत लई. मेहनत इतकी अतोनात मेहनत आहे लाकडीला, लोखंडीला. जाधव म्हणतात, माझ्याकडे 2010 नंतर तब्बल 6 वर्षांनीच म्हणजेच 2016 मध्ये लाकडी बैलगाडी तयार करण्याची ऑर्डर मिळाली. इतक्या वर्षांनी त्यासाठी मला कारागीर मिळणे मुश्किल होते. त्यानंतर 8 वर्षांनी जानेवारी 2024 मध्ये मला फुलंब्री येथील 2 व राजूर येथील 1 अशा 3 लाकडी गाड्यांची ऑर्डर मिळाली. याचा मला खूप आनंद होतो. आजची लोकांची पहिली पसंती लाकडी बैलगाड्यांनाच आहे असे सांगताना जाधव यांनी सुतार समाजाला शासन स्तरावर कुठलीही सवलत नसल्याची खंतही व्यक्त केली. नुकतीच जाहीर झालेल्या विश्वकर्मा योजनेमुळे आमच्या आणि इतर समाज बांधवांना फायदा होईलच असे त्यांना वाटते. ही गाडी आहे ना, लाकडी लोखंडीपेक्षा फारच मजबूत राहते. एकदम मजबूत राहते. हिला मेहनत जास्त लागते. आणि लय दिवसानंतर आता पुन्हा आम्ही त्या व्यवसायाकडे वळलो आहे. आणि आता 2-4 ऑर्डर आहे आमच्याकडे. पहिला ना हाच व्यवसाय होता आमचा, लाकडी गाड्या बनवायचा. आता थोडा कमी पडला लोखंडी अवजारामुळे. आणि आता परत पुन्हा लोकांची भरपूर मागणी आलेली आहे. त्याच्यामुळे हा व्यवसाय पुन्हा चालू केला आहे. आता लोखंडीपेक्षा पण लाकडीचं काय कसं मजबूत जास्त राहते. किती वर्ष टिकते ती? किती वर्ष टिकते? ती जवळजवळ 30 वर्ष टिकू शकते. 30 वर्ष. तसं तर काही जिंदगी गेली काही लोकांची. पहिल्या गाड्या आहे त्यांच्याकडे. पण कमी 30 वर्षाची गॅरंटी राहते. आता ही मागणी कुठून आलेली तुम्हाला गाडीची? तिथे राजा तिथे आठवले जिल्हा कोणते? बुलढाणा जिल्हा. तिथून ऑर्डर आलेलं आहे. काही इतर ठिकाणच्या बी ऑर्डर आलेले आहे. तोच व्यवसाय चालू केला आता. इथून पुढे ह्याच गाड्या बनवणार का तुम्ही? नाही, आता दोन्ही प्रकारच्या गाड्या आहे आमच्याकडे. लोखंडी पण लाकडी पण लाकडीला आता जास्त मागणी झाली. पारंपरिक सुतारकाम करणारे समाज बांधवांना रोजंदारी मिळत नसल्याने आपला व्यवसाय बंद करावा लागतो. त्यामुळे सध्या हातावर मोजण्या इतके सुतार व्यावसायिक उरले आहेत अशी खंत व्यक्त करणाऱ्या भगवान जाधव या कारागिराच्या चेहऱ्यावर फुलंब्री येथील शेतकऱ्याला नवीन लाकडी बैलगाडी बनवून दिल्याचा आनंदही दिसत होता.
नाव सांगा तुमचं काका. नाव भगवान मदत जाधव पळसी बुद्रुक. इकडं कमीत कमी 25 वर्षापासून मी कामाला आहे. 25 वर्षापासून कामाला आहे. 25 वर्षापासून मी किशोर या गावी 6 किलोमीटर पळसीहून किशोरला कृष्णा मिस्त्री यांच्याकडं आपले काका तिथे त्यांच्याकडे कामासाठी येत आहे. 2012ला एक गाडी लाकडी गाडी गेल्यामुळे आता या आज एक राजूरची एक गाडी नवीन गेल्यामुळे लाकडी गाडी गेल्यामुळं आनंद व्यक्त करतो की लाकडीला मागणी शेतकरी भरपूर मागणी करताय. एक राजूरची गेली, दुसरी फुलंबरीची अजून तयार करायची बाकी आहे. एवढं आणि किंमत कमीत कमी लाकडी चाकजोडाला किंवा गाडीला 40,000 रुपये तरी लोखंडीला 21-22,000 रुपये लाकडी चाकजोडसाठी गाडीसाठी. हे लाकडी चाकजोड आणण्यासाठी मशीनवरून लाकडे कापून आणल्या जाते. परत धुळे 40गाव इथून लोखंड आवणं आणलं हे धावा आणण्यासाठी 40गाव धुळे आम्हाला जवळ पडतं. तिकडून आम्ही हे मटेरियल आणतो. परत इथून शेतकरी लोकांचं जास्त करून लाकडीवरती भावना जास्त असल्यामुळं लाकडीकडे मागणी होत आहे. लाकडीचा पहिली गोष्ट लाकडीचं जर चांगला म्हणजे कोणाला बी जर बसलं तर लाकडी लागली बी तर काही हानी होत नाही. लोखंडाच्या याच्यात थोडी हानी होती. त्याच्यामुळं लोखंडी गेल्यापेक्षा लाकडीला जास्त मागणी करू आले. लाकडं भेटत नाही त्याच्यामुळं हे कामं बी बंद झाले. आमच्यावाली कामं तर राहिलीच नाही. आता तरीसुद्धा मागणी करू आले तर लाकडं कुठून आणून लोकांची मागणी असल्यामुळं लाकडं पाहून तरी चाकं साठे तयार करून देतात. जेवढं होतं तेवढं आमच्याकडून मेहनत करून शेतकरी लोकांना खुश करण्याची आणि आमच्याकडून जी अपेक्षा हवी तेवढी करतो. जी मजुरी आहे मी मजुरीच्या याला काम करतो. त्याच्यामध्ये आमचा संसार चालतो. शेतकरी लोक गाड्या घेत्या म्हणून त्यांचा बी फायदा होतो. आमचं बी थोडंफार 2 पैसे येत्या घरदार चालतं. आमचा बी संसार चालतो.